काय म्हटलं फॅमिली काय म्हटलं तो मागे जाऊ का पुढे येऊ? लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्तीच्या जागा महायुतीच्या आल्या पाहिजे यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना अतिशय सक्षमपणे त्यांनी काम केलं पाहिजे। त्या बाबतीमध्ये आढावा बैठक, तिथल्या मतदारसंघाची माहिती, त्या मतदारसंघाचे इश्यूज आणि मोदी साहेबांना आपल्या राज्यातून महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजे आणि त्यांचे हात बळकट झाले पाहिजे अशासाठी आजची आढावा बैठक होती। त्यामध्ये आमचे प्रत्येक मतदारसंघातले निरीक्षक असतील, त्या भागातले पदाधिकारी असतील, प्रवक्ते, नेते, जे स्टार प्रचारक, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख या सगळ्यांची एक चर्चा झाली आणि या बैठकीमधून या जागा ज्या आहेत आपल्याला जिंकता कशा येतील यासाठी एक व्यूहरचना असेल आणि त्याचा आढावा असेल यासाठी बैठक होती, महत्त्वाची बैठक होती। यांनी टीका करताना पुन्हा एकदा मोदींची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे, त्याबद्दल आपली टिप्पणी। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे। देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला, नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं, 370 कलम हटवण्याचं, ते त्यांनी पूर्ण केलं। अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे। हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना, उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे। कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली, कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही। तीच वृत्ती, औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार। परंतु या